राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित पिकांच्या पंचनाम्यांनंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसानीसाठी 73,91,43,000 रुपयांची मदत जाहीर। 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार मदत। हिंगोलीमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी। सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे शेती पिकं धोक्यात। शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ। देशामध्ये बेदाण्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच बेदाण्याच्या दरामध्ये वाढ। सध्या बेदाण्याला 250 ते 350 रुपये प्रति किलो दर। मागणीमुळे काही दिवस टिकून राहण्याचा अंदाज। लातूरमधील अहमदपूर तालुक्यामध्ये मागील महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीनला पोषक वातावरण तयार। सध्या तालुक्यामध्ये 72,236 हेक्टर क्षेत्रापैकी 71,499 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी। सणासुदीच्या काळामध्ये लाल मिरचीला चांगली मागणी। देशामध्ये गेल्या हंगामामध्ये लाल मिरचीच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळे दरामध्ये स्थिरता। सध्या मिरचीला 6,500 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान दर। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फळ गळती होत असल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत। प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकरी आक्रमक। कांद्याचे ट्रक्स थेट प्रशासकीय कार्यालयासमोर उभे केले। कार्यालयासमोर मांडला लिलाव।